नमस्कार. विज्ञानयात्री डॅनियल गॅब्रिएल फॅरनाईट यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री डॅनियल गॅब्रिएल फॅरनाईट हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, शोधक आणि थर्मामीटर निर्माता होते. त्यांना प्रामुख्याने तापमान मोजण्याचे फॅरनाईट स्केल प्रमाण विकसित करण्याचे श्रेय दिले जाते. डॅनियल गॅब्रिएल फॅरनाईट यांचे महत्त्वपूर्ण आणि सर्वात लक्षणीय कामगिरी म्हणजे त्यांचे नाव असलेले मानक थर्मामीटर स्केल याचा विकास. पहिल्या आदिम थर्मामीटरच्या निर्मितीला जवळपास एक शतक उलटून गेले होते आणि जरी थर्मामीटरच्या अनेक मूलभूत समस्यांचे निराकरण केले गेले असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी शास्त्रज्ञांना तापमानाची तुलना करता येईल असे कोणतेही मानक थर्मोमेट्रिक स्केल विकसित केले गेले नव्हते. वायू आणि द्रवपदार्थाचा उपयोग करून तापमापी यंत्र बनवण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओपासून न्यूटनपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले होते. सन 1719 ते सन 1724 या काळात डॅनियल फॅरनाईट यांनीही तापमापकावर प्रयोग केले. फॅरनाईट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. त्यात अपेक्षित यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरीराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनाईट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला. आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी ह्या तापमापकाचा वापर करतो. त्या तापमापीवर सेल्सिअस फॅरनाईटची पट्टी असतेच, पण बोलण्याचे नेहमी गृहीत धरले जाते की फॅरनाईट या एककाचे तापमान. फॅरनाईटच्या सन 1724च्या लेखानुसार त्याने तापमानाच्या स्थिर बिंदूचा संदर्भ देऊन त्याचे प्रमाण निश्चित केले. अल्कोहोल थर्मामीटर हे प्रामुख्याने आधी थंड हवामानाचे उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश किंवा फ्रीजर तापमान मोजण्यासाठी वापरले जाते. पाऱ्याचा मर्क्युरीचा गोठणबिंदू जास्त असल्याने ते खूप कमी तापमानात गोठते, पण अल्कोहोल -114 डिग्री सेल्सिअसपर्यंत द्रव स्थितीत राहते. त्यामुळे अशा ठिकाणी पाऱ्याऐवजी अल्कोहोल थर्मामीटर वापरले जाते. वातावरणातील किंवा हवेचे कमी तापमान मोजण्यासाठी प्रयोगशाळेत रासायनिक आणि जैविक प्रक्रियेसाठी कमी तापमान नोंदवणे, फ्रीजर किंवा कूलर किंवा बर्फाच्या कारखान्यामधील गोठणबिंदू तापमान तपासणे, जेथे पाऱ्याची विषारी हानी टाळायची असते तिथे साध्या तापमानासाठी हे वापरले जाते. जेव्हा सभोवतालचे तापमान वाढते तेव्हा काचेच्या नळीतील अल्कोहोल प्रसरण पावते, फुगते. नळीवर असलेल्या अंकाच्या साह्याने हे तापमान वाचले जाते. हे सुरक्षित आणि स्वस्त असल्यामुळे सामान्य वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी याचा वापर होत नाही, कारण अल्कोहोल 78.5 डिग्री सेल्सिअसला उकळते. त्यामुळे मानवी तापमान अचूक मोजता येत नाही. थर्मामीटरमध्ये पारा मर्क्युरी वापरला जातो कारण तो उष्णतेचा उत्तम वाहक आहे आणि तो गरम झाल्यावर अत्यंत नियमितपणे प्रसरण पावतो. पाण्याचा गोठणबिंदू खूप कमी आणि उत्कल बिंदू खूप जास्त असतो. तसेच तो काचेला चिटकत नाही. त्यामुळे अचूक तापमान मोजण्याची प्रक्रिया शक्य होते. पारा अतिशय जलद उष्णता शोषून घेतो आणि तापमानातील बदल त्वरित दर्शवतो. तापमान थोडे जरी वाढले तरी पारा लगेच प्रसरण पावतो, आकारात वाढतो, ज्यामुळे तापमानाची अचूक पातळी मोजता येते. पाऱ्याचा गोठणबिंदू ॲप्रॉक्झिमेटली -38.8 डिग्री सेल्सिअस इतका आहे आणि उत्कल बिंदू ॲप्रॉक्झिमेटली 356.7 डिग्री सेल्सिअस इतका आहे आणि हा उच्च आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात तापमान सहज मोजता येते. पारा काचेच्या नळीला किंवा भिंतीला चिकटून राहत नाही, त्यामुळे थर्मामीटरमध्ये अचूक मोजमाप स्पष्ट दिसते. पारा हा चमकदार आणि अपारदर्शक, ओपेक, चांदीसारखा पांढरा द्रवपदार्थ असतो. त्यामुळे थर्मामीटरमध्ये त्याची पातळी अगदी स्पष्टपणे वाचता येते. पारा विषारी असल्यामुळे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव आजकाल वैद्यकीय थर्मामीटरमध्ये डिजिटल थर्मामीटर किंवा रंगीत अल्कोहोलचा वापर केला जातो.
बर्फ, पाणी, मीठ, अमोनियम क्लोराईड किंवा अगदी समुद्री मीठ याचे थंड मिश्रण तयार करून आणि समतोल तापमानापर्यंत युटेक्टिक प्रणालीची प्रतीक्षा करून सर्वात कमी तापमान गाठले गेले. त्यानंतर थर्मामीटर मिश्रणात ठेवण्यात आले आणि थर्मामीटरमधील द्रव त्याच्या सर्वात खालच्या बिंदूपर्यंत खाली येऊ दिला. तेथील थर्मामीटरचे रिडिंग 0 डिग्री फॅरनाईट असे घेतले होते. पृष्ठभागावर बर्फ तयार होतो. तो होत असताना स्थिर पाण्यात ठेवल्यावर थर्मामीटरचे वाचन म्हणून दुसरा संदर्भ बिंदू निवडला गेला. हे 30 डिग्री फॅरनाईट म्हणून नियुक्त केले गेले. 90 डिग्री फॅरनाईट म्हणून घेतलेला तिसरा कॅलिब्रेशन पॉईंट जेव्हा इन्स्ट्रुमेंट हाताखाली किंवा तोंडात ठेवला जातो तेव्हा थर्मामीटरचे वाचन म्हणून निवडले गेले. फॅरनाईटने ही कल्पना सुचली या तापमानाच्या प्रमाणात पारा 300 डिग्री अंशाच्या आसपास उकळतो. इतरांनी केलेल्या कामावरून असे दिसून आले की पाणी त्याच्या अतिशय बिंदूपेक्षा 180 अंशावर उकळते. फॅरनाईट स्केल नंतर फ्रीजिंग टू बॉइलिंग अंतराल अचूकपणे 180 अंश करण्यासाठी पुन्हा परिभाषित करण्यात आले. एक सोयीस्कर मूल्य, कारण 180 हे एक अत्यंत संमिश्र संख्या आहे, म्हणजे ते अनेक अपूर्णांकांमध्ये समान रीतीने विभाज्य आहे. स्केलच्या पुनर्व्याख्यामुळे आज सामान्य सरासरी शरीराचे तापमान 98.6 अंश मानले जाते, तर फॅरनाईटच्या मूळ स्केलवर ते 96 अंश होतं. फॅरनाईट स्केल हे सन 1970 इंग्रजी भाषिक देशामधील हवामान, औद्योगिक आणि वैद्यकीय हेतूसाठी प्राथमिक तापमान मानक होते. सध्या बहुतेक वेळा युनायटेड स्टेट्स व्यतिरिक्त उर्वरित जगामध्ये वापरल्या जाणाऱ्या सेल्सिअस स्केलने बदलले आहे, जेथे तापमान आणि हवामान अहवाल अजूनही फॅरनाईटमध्ये प्रसारित केले जातात. डॅनियल गॅब्रिएल फॅरनाईट यांचा जन्म दिनांक 24 मे 1686 रोजी डॅनझिग ग्नास्क येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. सन 1702 त्यांनी ॲम्स्टरडॅम येथे बुक कीपिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यानंतर 4 वर्षाच्या मर्चंट ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी त्यांना पाठवले. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड देशात गेले. अचूक हवामान यंत्राच्या निर्मितीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी मूलतः त्याच्या स्केलचे 0 तापमान समान बर्फ घेतले. मीठ मिश्रण आणि अनुक्रमे पाण्याचा गोठणबिंदू आणि शरीराच्या सामान्य तापमानासाठी 30 आणि 90 अंशाचे मूल्य निवडली. हे नंतर 32 आणि 98.6 मध्ये सुधारित केले गेले. तापमान मोजण्याचे फॅरनाईट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय फॅरनाईट यांना दिले जाते. वायू आणि द्रव पदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनवण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओपासून न्यूटनपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. सन 1711 ते सन 1724 या काळात डॅनियल फॅरनाईट यांनीही तापमापकावर अनेक प्रयोग केले. फॅरनाईट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. त्यात अपेक्षित यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरीराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनाईट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला. आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सिअससह फॅरनाईटची पट्टी असते, पण बोलण्याचे नेहमी गृहीत धरले जाते ते फॅरनाईट या एककाचे तापमान, उदाहरणार्थ 100 डिग्री ताप. डॅनियल गॅब्रिएल फॅरनाईट हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक उपकरण निर्माता होते. त्यांचे सर्वात मोठे वेगळेपण म्हणजे त्यांनी 1724 विकसित केलेले फॅरनाईट तापमान मोजण्याची पद्धत आणि पारायुक्त किंवा पारा वापरून अचूक थर्मामीटर तापमापी तयार करण्याचा शोध होय. फॅरनाईट यांच्यापूर्वी थर्मामीटरमध्ये अल्कोहोल वापरले जात असे. त्यांनी प्रथमच पारा वापरून अत्यंत अचूक तापमापी बनवली, जी तापमानातील बदल स्पष्टपणे आणि सातत्याने नोंदवू शकत होती. त्यांनी तापमापीसाठी निश्चित बिंदू फिक्स्ड पॉईंट ठरवले. त्यांच्या मूळ स्केलनुसार बर्फ, पाणी, मीठ यांच्या मिश्रणाचे तापमान त्यांनी 0 अंश मानले. पाण्याचा गोठणबिंदू 32 अंश
आणि उत्कलन बिंदू 212 निश्चित केला. या दोन बिंदूमधील अचूक 180 अंशाचे अंतर ठेवल्याने तापमान मोजणे अधिक सोपे आणि सूक्ष्म झाले. पाण्याचा गोठण बिंदू गाठल्यानंतर पाणी गोठत नाही, तर द्रव रूपात राहू शकते. हा सुपर कूलिंगचा वैज्ञानिक शोधही फॅरनाईट यांनीच लावला होता. त्यांनी तयार केलेले साधने इतके विश्वासार्ह होते की वेगवेगळ्या निरीक्षकांनी नोंदविलेले तापमाने एकमेकाशी अचूकपणे जुळू शकत. आजही अमेरिका आणि काही मोजक्या देशामध्ये हवामान आणि दैनंदिन वापरासाठी फॅरनाईट स्केलचा वापर केला जातो. डॅनियल गॅब्रियल फॅरनाईट हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, शोधक आणि थर्मामीटर निर्माता होते. त्यांना प्रामुख्याने तापमान मोजण्याचे फॅरनाईट स्केल प्रमाण विकसित करण्याचे श्रेय दिले जाते. फॅरनाईट यांनी सन 1714 जगातील पहिले यशस्वी अचूक पारा मर्क्युरी थर्मामीटर तयार केला. त्याआधी अल्कोहोल थर्मामीटर वापरले जात होते, जे पारा थर्मामीटर इतके अचूक नव्हते. त्यांनी तापमानाची फॅरनाईट ही मोजपट्टी स्केल विकसित केली, जी आजही अनेक देशांमध्ये विशेषतः तापमान मोजण्यासाठी वापरले जाते. त्यांचा जन्म दिनांक 24 मे 1680 रोजी पोलंडमधील डॅन्झिग ग्नास्क येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य नेदरलँड डच प्रजासत्ताकमध्ये व्यतीत केले. दिनांक 16 सप्टेंबर 1736 रोजी नेदरलँडमधील द हेग किंवा ॲम्स्टरडॅम येथे डॅनियल गॅब्रियल फॅरनाईट यांचे निधन झाले. विज्ञानयात्री डॅनियल गॅब्रियल फॅरनाईट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.